स्पर्धेमध्ये टिकून राहता येईल मिस्कॅलियन संघाला, अन्यथा घरी परतावं लागणार आहे. चला जाऊया मैदानाकडे. तर प्रथम फलंदाजी सध्या आलाय ऑन स्ट्राईक असणार आहे अजय गोंधली. पंचाचा भूमिकेत प्रवीण मुंडकर आणि मॅन अंपायर श्रीमंत गरत. तर प्रथम गोलंदाज असणार आहे नक्षलवादी संघाकडून हर्ष भोईर. आणि बॅटेज आणि पंचांचा बोट आकाशामध्ये. अजयाला परतावं लागेल पहिल्या चेंडूवर. काय गोलंदाज हर्षाने सुंदर यशस्वी केले. संदेश मडवी यांनी काय झेल पकडलाय. थोडेसे नाराज असणार आहे अजय गोंधले. तर आता 40+ फलंदाज येणार आहेत ते आपले रामदादा भोईर. पहिल्या चेंडूवर मोठा आदर अजय गोंधलीच्या रूपानं. मिस्कॅलियन संघाला नवीन बॅट्समन राम भोईर 40+ बॅट्समन. हा सुरेख चेंडू हर्षचा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळवली अजयची. इन फॉर्म मध्ये आहे हर्ष भोईर. तर यष्टीरक्षकाच्या भूमीमध्ये आपण पाहता संदेश मडवी याला. अजून एक चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी होत आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. अजून एक चेंडू निर्धाव. मेडनचा कारनामा करेल का हर्ष भोईर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. सर्कलचा षटक घेऊन आला हर्ष भोईर. स्ट्राईकला बॅट्समन रामदादा भोईर 40+ बॅट्समन. सुंदर कामगिरी बजावतात यष्टीरक्षक संदेश मडवी.
5वा चेंडू हर्ष भोईर याचा आणि हा क्लीन बोल्ड काय गोलंदाजी 2 विकेट मिळवले 5 चेंडू निर्धाव बॉम्बेवाडा प्रीमियर लीग मधला पहिलं मेडल षटक येणार का षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आता नवीन फलंदाज जना अनिल मुंडकर हा सुंदर चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण आणि दोन मिस मिल आणि चेंडूवर मिळणार चौकार तिकडे क्षेत्ररक्षक होता आर्यन मडवी हा मिस मिलचा चौकार सुंदर गोलंदाजी केली हर्ष भोईर याने क्षेत्ररक्षकांची साथ काय लाभली नाही मिलर 4 धावा 2 गडी बाद 4 धावा काय गोलंदाजी केले अनिलच्या बॅट म्हणून आला हा चौकार 4 धावाने संघाचं खातं वैयक्तिक खातं गोलले अनिल मुंडकर याने चला बघूया आता नवीन गोलंदाज कोण येणार आहे नक्षीलन संघाकडून चला आता स्ट्राईकला कर्णधार स्वतः निखिल मुंडकर मिश्कालेन संघाकडून तर नवीन गोलंदाज आर्यन मडवीन चला बघूया युवा गोलंदाज आर्यन मडवीन कशा प्रकारे गोलंदाजी करणार स्ट्राईकला बॅट्समन आहे निखिल मुंडकर गोलंदाज आर्यन चला पहिला चेंडू आर्यन याचा खेळून काढणार निखिल मुंडकर सुरक्षा चेंडू निखिलला काही समजला नाही चेंडू जातो निर्धाव सुंदर सुरुवात आर्यन याची धावसंख्या स्थिर 4 दुसरे षटक प्रगतीपथावर हा चेंडू सुद्धा सुरेख चेंडूवर एक रन सहजरित्या पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का हा नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण या चेंडूवर मिळणार 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचणार 6च्या घरात 2 बाद 6 अशी धावसंख्या मिश्कालेन संघाची मोठा उच्चांक गाठावा लागणार आहे मिश्कालेन संघाला जर या रणनीतीमध्ये टिकून राहायचं असेल तर नाहीतर घरचा रस्ता असणार आहे मिश्कालेन संघासाठी हा सामना त्यांना डू ऑर डाय असणार आहे चला बघूया करा नाही तर मला असा हा सामना हा चेंडू सुरेख चेंडू एक धाव सहजरित्या दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि सुंदर क्षेत्र दुसऱ्याचा प्रयत्न सहजरित्या सफल होतोय या चेंडूवर मिळणार 2 धावा धावसंख्या झाली 8 सुंदर गोलंदाजी करतो आर्यन मडवी
हा चेंडू जाणार सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्येमध्ये झपाट्याने होणार वाढ. धावसंख्या झाली आहे 12. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असणार आहे. अशा फटके आले तर धावसंख्येचा उच्चांक वाढणार आहे मिश्कल वेन संघासाठी. षटकातील 2 चेंडू शिल्लक. आर्यन मडवी गोलंदाज. अजून एक त्या प्रकार चेंडू कटवलाय. चेंडू जाणार सीमारेषा पार चौकार. अजून 4 धावा. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाले 16. 16 रन्स लॉट्स ऑफ 2 विकेट्स. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक. 2 बाउंड्रीज मिळाल्या आहेत 2 चेंडूवर. हा चेंडू हवेमध्ये झेल. एक्स्ट्रॅक्शन चेंडू खाली आणि हा तोळा झेल देतो जमिनीला 10. खराब कामगिरी करतात आता संदेश मडवी. आणि रनआउटची विकेट मिळेल का? आणि हा रिव्ह्यू घेतलाय पंचांनी रनआउट साठी. 2 धावा सहजरित्या पूर्ण होती. गरज होती का 3ऱ्या धावेची? पाहूया आपण आता हा निर्णय काय होतोय. रनआउट चेक केलं जाईल. पाणी घेऊन जा. इथं पाणीच नाही. ऑन द लाइन आउट आहे. आणि आउट असणार आहे फलंदाज. 3री धाव घेण्याच्या मोबदल्यात हा फलंदाज करणारा सुद्धा आउट होणार निखिल मुंडकर. गरज होती का? सुंदर बॅटिंग चालली होती. 2 चौकार सुद्धा आले होते. निखिल मुंडकर याला परतावा लागणार आहे. नौका फलंदाज संजय भोईर. दोन षटकाच्या सामर्थ्य धावसंख्या झाल्या 3/18. 3/18. बघूया 3रा गोलंदाज कोण असणार आहे नक्षलवादी संघाकडून. आता ऑन स्ट्राइकला संजय भोईर. नॉन स्ट्राइकला असणार राणी नुंडकर. गोलंदाज स्वतः कर्णधार नक्षलवादी संघाकडून मयूर भोईर. नवीन बॅट्समन संजय भोईर. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे खेळ करणार. पहिला चेंडू मयूर याचा. चेंडू येतो यशच्या हातामध्ये निर्धाव. संजय भोईर याला चेंडू काही समजला नाही. हा चेंडू सुद्धा सुरेख. रनआउटची विकेट मिळाली असती पण डायरेक्ट हिट होती तर. चेंडूवर मिनिट फक्त 1 धाव. धाव संख्या झाले 19.
हा पायरमध्ये खेळण्याचा काय वारंवार चुका करता रनआउटची विकेट येणार संजय भोयर याची. काय चुका वारंवार चुका करत आहे, स्वतःहून आत्महत्या करत आहेत हे फलंदाज. पहिला निखिल मुंडकर आता संजय भोयर. अशा प्रकारे चालू झाला तर धोक्याची घंटा नक्कीच वाजणार. नवीन बॅट्समन अमित पाटील सुंदर गोलंदाजी करत आहे मयूर भोयर. चौथा चेंडू घेऊन येणार मयूर भोयर. स्वतः करणारा नक्षलवादी संघाकडून स्ट्राईकला बॅट्समन अमित. फुलटा चेंडू अजून एक रनआउटची विकेट. काय करताय ते फलंदाज वारंवार त्याच चुका. अनिल याला परतावं लागणार आता. काय चाललंय या मिस्कायलन संघामध्ये, एवढी घाई का तंबू मध्ये परतण्याची. आता नौका फलंदाज येणार आहे आकाश कोल. बघूया हा आकाश तारेकर, छोटा आकाश तारेकर, आकाश कोल. काय गोलंदाजी करतोय मयूर भोयर. 3 रनआउटचे विकेट मिळवले मिस्कायलन संघाचे. डू ऑर डाय मॅच असताना कशा प्रकारे खेळ केला जातोय मिस्कायलन संघाकडून. अमित अजून एक जेल होण्याची शक्यता आणि जेल बाद होणार आकाश खोल. नक्की सर्वांना खेळण्याची संधी मिळणार वाटतंय मिस्कायलन संघामध्ये. नवीन बॅट्समन हर्षल पाटील. षटकातील शेवटचा चेंडू काय गोलंदाजी केले मयूर भोयर याने. सुंदर यष्टीरक्षक करतात संदेश मडवे. या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या स्थिर 19 धावा. नवीन बॅट्समन हर्षल पाटील ऑन स्ट्राइक. सुंदर फटका या चेंडूवर. 1 बाद सीमाराजा 4 1 बाद चौकार. काय फटका खेचला हर्षल पाटील याने. मयूरच्या शेवटच्या चेंडूवर खणखणीत चौकार मारलेला आहे हर्षल पाटील यानं. धाव संख्या जाऊन पोहोचले 23 षटकात. अजूनही शेवटचं स्लॉगवरचं षटक बाकी. स्लॉगवरचं षटक घेऊन कोण येणार चला पाहूया. चला 40+ गोलंदाज समीर काका मुंडकर ज्यांच्यावर खूपच मोठी बोल लागल्या. मागडा गोलंदाज संघातील 40+ मधील समीर काका मुंडकर आता स्ट्राईकला बॅट्समन असणार आहेत. अमित पाटील समीर मुंडकर. चला पहिला चेंडू समीर मुंडकर यांचा खेळून करणार अमित पाटील. पहिला चेंडू स्टोर चेंडू अमित पाटील याला काही समजलं नाही. चेंडू जातो निर्धाव. चोख कामगिरी बजावताना संदेश मडवे. हा खराब चेंडू अवंतर चेंडू. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या जाऊन पोहोचले 24 षटकात.
अजून एक खराब चेंडू. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली 25. या चेंडूवर एक धाव सहजरित्या पूर्ण केलेले आहे. धाव संख्येला 26. हर्षल पाटील यांनी 2 षटकापर्यंत 1000 रुपये ऋतिक पाटील कडून. हा चेंडू हर्षल पाटील काय समजला नाही. चेंडू यथेक्षक हातामध्ये निर्धाव का अपील केली होती संदेश मडवी यांनी, पण अपील फेटाळले अंपायरांनी. अजून एक चेंडू निर्धाव. का मी महागडा गोलंदाज आहे हे दाखवून दिले 40+ गोलंदाज समीर विणकर याने. या षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा सुंदर प्रयत्न केला होता पण जेल बाद. काय जेल पकडला अजित पाटील यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय आणि जेल बाद झालाय तो हर्षल पाटील. 7 बाद धावसंख्या 26. षटकातील शेवटचा चेंडू. नक्षल संघाच्या संघ गोलंदाजाने सुंदर गोलंदाजी केले. 4 गोलंदाजांनी 26 वर थांबवले. अजून या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज ऋषी भोयर. आज सुंदर चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. संघ मालकाने प्रेम पाटील संघ मालकाने जमिनीला दान केला आहे. 2 धावा सहजरित्या तिसऱ्या धावाचा प्रयत्न झालेला आहे आणि हा म्हणतात 3 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावाने धावसंख्या झाले 29 धावा. टार्गेट असणार आहे 30 धावांचं. 24 चेंडू आणि 30 धावा टार्गेट असणार आहे नक्षुलेन संघा समोर. लो स्कोरिंगचा सामना होणार आहे. 24 चेंडू आणि 30 धावा. कशा प्रकारे खेळ करणार मिश्कालन संघ. सुंदर गोलंदाजी करावी लागणार आहे ती मिश्कालन संघाला. नक्षलन संघामध्ये घणाघाती बॅट्समन सुद्धा आहेत. मयूर भोयर, हर्ष भोयर, प्रेम पाटील जो आकाशामध्ये चेंडू मारतो. प्रेम पाटील चला टॉस साठी याचा परी लेन बंबईपाडा आणि समर्थ लेन बंबईपाडा. चला परी लेन बंबईपाडा आकाश पाटील, समर्थ लेन बंबईपाडा भगवान पाटील. आपण टॉस साठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ची जोडी पाठवायची आहे नक्षल संघ.
चला परिलन संघाचा संघनायक इथे आलेला आहे. समर्थलन संघाचा संघनायक भगवान पाटील. चला भाया पाटील आपण यायचं आहे. चला परिवलन संघासाठी डू ऑर डाय सामना असणार आहे. नेक्स्ट सामना परिवलन मुंबई पाडा समर्थलन मुंबई पाडा. परिवलन संघाचे संघमालक जगदीशदादा पाटील कर्णधार आकाश पाटील. समर्थ 11 मुंबई पाडा संघाचे संघमालक कृष्णा पाटील तर कर्णधार असणार आहे भगवान पाटील. तर सलामीची जोडी उतरली मैदानामध्ये. नक्षलन संघाकडून मयूर भोईर आणि आर्च भोईर. चला भाग्यवान पाटील समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा टॉस साठी. चला जयेंद्र पाटील यांची शटक हॅट्रिक साठी 500 रुपये आलेले आहेत. कोणताही फलंदाजाने शटक हॅट्रिक मारली तर 500 रुपये मिळणार. पहिला चेंडू अजय गोंधले यांचा. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न मिस करतोय मयूर. चेंडू निर्धाव. आणि बॅचेच आणि झेल बाद होतोय मयूर भोईर. मोठा आदरा नक्षलन संघाला. लो स्कोरिंगचे सामने असे जबरदस्त होत असतात. दुसऱ्या चेंडूवर आदरा मिळाला आहे मयूर भोईर याला. परतावा लागणार आहे. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे मयूर भोईर. आता नौका फलंदाज 40+ कमलाकर दादा गोंधळे. तर परिवहन संघ टॉस विन झालेला आहे. आता फलंदाज कमलाकर दादा गोंधळे आणि गोलंदाज आता बापलेकाची जोडी. गोलंदाज असणार आहे त्यांचा लाडका लेक अजय गोंधळे. फलंदाज कमलाकर गोंधळे. चला बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार. कमलाकर दादा आणि चौकार मारला तर 500 रुपयाचे पारितोषिक जयेंद्र पाटील यांच्याकडनं. प्रत्येक चौकारसाठी 500 रुपये. हा चेंडू निर्धाव. आता हवी होत आहे अजय. सुंदर गोलंदाजी अजयाची. मयूरला मोठा आदरा मयूरच्या रूपाने. चौथा चेंडू अजयाचा. अजून एक चेंडू निर्धाव. हा चेंडू सुद्धा निर्धाव. मेडल षटक येणार का या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर कटवला चेंडू. चेंडू थोडी मिसफील्ड होत आहे. एकदा सहज पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. हा म्हणता 2 धावा पूर्ण केले कमलाकर दादा गोंधळे याने. 2 धाव्याने
संघाचा आणि वैयक्तिक खातं खोललंय. तर नक्षीला संघाचे धाव संख्या झालाय 1-2. चला बघूया पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे त्या हर्षदच्या वर. काय गोलंदाजी केली अजयने, फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी. त्यांना डुडायचा सामना, त्यांना अशा प्रकारेच खेळ करावा लागणार आहे. आता बघूया कर्णधार निखिल मुंडकर कशा प्रकारे गोलंदाजी करे. निखिलाची गोलंदाजी पण अजय गोंधली सारखी झाली तर नक्कीच नक्कीच त्यांचा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. ऑन स्ट्राइक इनफॉर्म बल्लेबाज हर्ष भोईर. तीसचा टार्गेट असताना फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता 18 चेंडू आणि 28 धावा. पहिला चेंडू निखिलेचा खेळून काढणार हर्ष भोईर. लोअर पोटचा चेंडू पाय लागला, कटून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चौकारांना धाव संख्या धावपल घालणार. धाव संख्या झाली 6. अशाच प्रकारे फलंदाजी करावी लागणार हर्ष भोईर याला. सहजपणे सामना विजयाकडे नेऊन जाऊ शकतो हर्ष भोईर. या चेंडूवर मिळणार 1च धाव. आता स्ट्राईकला कमला करता गोंधले. प्रत्येक चेंडूवर जर 2 धावा काढल्या तर हर्षद भोईर यांच्याकडून 200 रुपये 500 रुपये. हा चेंडू निर्धाव. हा चेंडू अशा प्रकारे चेंडू फेकावे लागतील निखिल मुंडकर यांना. सुंदर कटवला चेंडू. चेंडू वर एकदा सहजरित्या पूर्ण आणि सीमारेषा लगत हा चेंडू अडवला. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही नाही. आणि 500 रुपये कमवलेले ते कमला गोंधले आणि 2 धाव्यांचे. हा जर चौकार गेला असता तर नक्कीच त्यांना रुपेश पाटील यांच्याकडून 500, जयेंद्र पाटील यांच्याकडून 500 1000 रुपये पारितोषिक मिळाले. पण 2 धावा कंप्लीट. त्यांना 500 रुपये ते पारितोषिक आलेले आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. यष्टीरक्षक चुकी करतोय. मिळणार या 4 धावा. ठेंगा काढून बॉल काढवला अनिल मुंडकर यांनी. मिळणार 4 धावा. धाव संख्या झपाट्याने वाढणार. धाव संख्या जाऊन पोडले 13च्या घरात. हा बॅट कडे की बाईच तर बाईचचा. हा चेंडू सुरेख. रुपेश पाटील यांच्याकडून 500 रुपये प्रत्येक चौकारासाठी कमलाकर दादा गोंधले यांना. धाव संख्या झाले 13. 2 षटकांतर 13. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावेची गरज असणार आहे. तर
बली मामा गावण यांचं आगमन झालंय. त्यांचा सत्कार करतील सत्यन पाटील. मायची उपदार साल गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. चला नवीन गोलंदाज आता असणार आहे ऋषी भोईर, ज्याच्यावर जिम्मेदारी असणार आहे. आता स्ट्राईक लाईन फॉर्म बल्लेबाज हर्ष भोईर. चांगला खेळ करावा लागणार आहे हर्ष भोईर याला आपल्या संघाला विजयासाठी, आणि तशा प्रकारे गोलंदाजी करावी लागणार ऋषी भोईर याला आपल्या संघासाठी. चला पाहूया ऋषी भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करतो. कमबॅक करेल का संघ. डू ऑर डायचा सामना त्यांच्यासाठी. हा चेंडू कटवला. चेंडूवर एक धाव संदर्भ दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण. हाच वरून बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 5,000 पाडतो हर्ष भोईर यांच्याकडून. बॅक टू बॅक 2 षटकार 5,000चं पारितोषिक मिळणार हर्ष भोईर यांना. गोलंदाज ऋषी भोईर. चला बघूया भोईर. धाव संख्या 15. हा चेंडू सन्मान दिला चेंडूवर. एक धाव सहजरित्या पूर्ण. अजूनही 10 चेंडू आणि 14 धावांची गरज. सुंदर फलंदाजी करतात कमलाकर दादा गोंधली सुद्धा. काय साथ देत आहेत. 2 धावा 2 धावा. दोन वेळा 2 धावा काढल्यात त्याने. काय कटवलं चेंडू आणि चेंडू जाईल का. शिमाराजा पाल चौकार. काय फलंदाजी. रुपेश पाटील यांचं 500 पटकावलेत. हरेश्वर भोईर यांचे 500 पटकावलेत. आणि जयेंद्र पाटील यांचे 500. एकूण 1500चे पारितोषिक पटकावले कमलाकर दादा गोंधली. पैसे जमा करायचे पण सर्वांनी. चला समालोचन कक्षामध्ये पैसे जमा करायचे. कमलाकर दादा गोंधले यांनी 1500 रुपये पटकावले आहेत. हा सुरेख चेंडू जाईल निर्धाव. धाव संख्या झाली 20. अजूनही 8 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज. 8 चेंडू 10 धावा. ही खराब गोलंदाजी करतोय ऋषी. आपल्याकडे धावसंख्या कमी आणि तुम्ही अशा प्रकारे खर्च करणार तर याचे परिणाम भोगावे लागतील. धावसंख्या झाली 21. अजूनही 8 चेंडू आणि 9 धावा. काय दरार आहे कमलाकर दादा गोंधली यांचा.
क्षेत्ररक्षक आता आणि हा चेंडू चेंडू चेक केलं जाईल. पंच थांबायचं थोडं. हा चेंडू चौकार. काय फलंदाजी करताय कमलाकर दादा बोलली. 12 धाव संघ खेळतायत. ऋषीचा चांगला समाचार घेतला. 2 चौकार मारलेत. धाव संख्या झाले आता 25. आता फक्त 7 चेंडू आणि 5 धावा. 7 चेंडू 5 धावा. हा निर्धाव चेंडू षटकाची सामग्री. 6 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. काय फलंदाजी केली कमलाकर दादा गोंधलेने. वाह वाट फलंदाजी. 40+ चे बॅट्समन काय फलंदाजी करतायत. चला पैसे जमा करायचे कमलाकर दादा गोंधलेंचे पारितोषिकाचे. नाहीतर यापुढे अनाउन्स केले जाणार नाही आपले पारितोषिक. 2 रनसाठी 500. 2 चौकारासाठी 500. शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक आणि बॉलर 40+ बॉलर रामदादा भोयर. ऑन स्ट्राइक हर्ष भोयर. सेट बॅट्समन कमलाकर दादा गोंधले. सुंदर फलंदाजी केली त्यांनी आतापर्यंत ते खेळतायत. 12 धाव संख्येवर. जे मयूरला जमलं नाही. मयूरची विकेट गेली असताना काय फलंदाजी केली कमलेकर दादा गोंधले याने. पहिला चेंडू कटायला लॉंग ऑन 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि हा मिसफील्ड संजय भोयर यांच्याकडून. 2 धाव सहजरित्या पूर्ण. आता बघूया समीकरण पोहोचले. 5 चेंडू आणि 3 धावा. काय साथ दिले कमलाकर दादा गोंधले यांनी. सुंदर फलंदाजी. पहिला चेंडू हर्षाने 2 धावा खेळून काढल्यात. आता 5 चेंडू 3 धावा. हा चेंडू बिलकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषा पास आणि हा विजयी चौकार. अभिनंदन टीम नक्षील मुंबई बडा. हार्ड लक मिशकाले मुंबई बडा. आपल्याला परतावं लागणार या रजनीतून. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा कमलाकर दादा गोंधले. सुंदर फलंदाजी.
काय ठरलं